नमस्कार मंडळी. तर शिर्डी येथे दर्शन झाल्यानंतर आम्ही आता जातोय शनी शिंगणापूर येथे. शिर्डीला गेल्यानंतर येथे येणं तर झालंच पाहिजे, कारण यासाठी वेगळं असा रूट नाहीच. तिकडून येता आपण थोडा वेळ जवळजवळ 30 किलोमीटर हायवेच्या आत आल्यानंतर हे मंदिर आहे. तर त्यासाठी असा वेगळा काही प्लॅन केला नाही आहे. आम्ही शिर्डीवरून पुण्याला जात असताना येथे आलो आहे आणि जाताना जेवणाला थांबलो असताना ढाब्यावर असा झोका होता, त्यावर बसून थोडा एन्जॉय करतोय नमन. आणि शनी शिंगणापूरला आल्यानंतर पार्किंगसाठी जी गाडी लावतो ना आपण, तिथे लोक खूप गंडवतात. तिथले पार्किंगचे 500 ते 1000 रुपये मागायला यांना काहीच वाटत नाही. म्हणून पार्किंग केल्यानंतर पूजेच्या वस्तूची प्राईस आणि पार्किंगचे पैसे विचारा, सो दॅट पूजा करून आल्यानंतर ते तुम्हाला फसवणार नाही. कारण आम्ही तर पहिलेच म्हणजे विचारलं होतं त्यांना, त्यामुळे ते आम्हाला काही बोलले नाही. पण म्हणजे तिथेच बाकीच्या लोकांनी पार्किंगसाठी गाडी लावलेली होती, त्यांना ते खूप म्हणजे रागवत होते आणि त्यांना ओरडत होते की पहिलेच तुम्हाला मी सांगितलेलं होतं, इतके पैसे कसे घेतात आणि का, असे त्यांचे भांडण सुरू होते. सो ही एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. अँड आम्ही सगळे आलो येथे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच आहे की का आणि कशासाठी आलो आहे आम्ही. अँड शिर्डीचा फुल डिटेल व्हिडिओसुद्धा अपलोड केला आहे विथ युजफुल इन्फॉर्मेशन. नक्की चेकआउट करा. अँड मेन म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा. अँड व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड कमेंट जरूर करा. आणि इथे येऊन जवळजवळ 3 वर्ष तरी झाले असतील आम्हाला. कन्स्ट्रक्शन हे जे आहे ना ते नव्हतं. आता तर हे खूप सुंदर बांधकाम केलेलं आहे येथे. आणि हे सोनी मराठीवर लागणारी जय जय शनिदेवची ॲडसुद्धा याने केलेली आहे. आणि हा आमचा टकलू भाऊ, याचं ना म्हणजे 2 दिवसा अगोदरच मुंडन झालेलं आहे, काय म्हणतो आपण, त्याचं जावळ दिलेलं आहे. आणि त्याची ही पहिलीच वेळ आहे. तो इतकं फिरतोय, जवळजवळ आम्हाला 4 ते 5 दिवस झाले असतील लगातार त्याचं फिरणं सुरू आहे. आणि हे आमच्यासाठी ना खूप नवीन होतं, कारण जेव्हा आम्ही आलो होतो ना तेव्हा असं म्हणजे हे जे कन्स्ट्रक्शन आहे ते नव्हतं. म्हणजे जो मेन गेट आता दिसतोय तो होता आणि जे पहिले अगोदर गेलेला जो गेट आहे ना तो नव्हता. आता छान झालंय, पण खूपच भारी वाटतंय ते. आणि असंही आपण बरेच दिवस झाल्यानंतर कुठेही गेलो तर बऱ्याच अशी गोष्टी असतात, बऱ्याच अशा वस्तू असतात त्या चेंज झालेल्या दिसतात आपल्याला. आणि तसंच आमचं शिर्डीमध्येही झालं. आणि तेथे तर ट्रिमेंडस चेंजेस झालेले आहे. म्हणजे अगदी आपल्याला म्हणजे वाटणार सुद्धा नाही अगदी आपण 5 वर्ष अगोदर गेलेला असाल आणि आत्ता गेल्यानंतर तर वाटणार नाही की ही शिर्डी आहे म्हणून. आणि शनिवार असल्यामुळे ना गर्दी बऱ्यापैकी आहे. म्हणजे एकदम जास्तही नाही आहे की एकदम जास्त लोटालाटी वगैरे होते, पण बऱ्यापैकी गर्दी आहे इथे. आणि जवळजवळ 5 मिनिट रांगेमध्ये लागल्यानंतर आत्ता आमचा नंबर लागलेला आहे. तर आता तेल अर्पण करूया देवाला. शनिदेवतेची पूजा करणाऱ्यांना सर्व वाईट आणि दुःखापासून मुक्तता मिळते. हे एक प्रतीक आहे. शनिदेवता नुसतं शोक किंवा कष्ट देत नाही, तर त्या कष्टाची शेवट उद्धारही करतो. त्यामुळे शनिदेवतेची पूजेचं एक महत्त्व आहे. आणि शनिवार असल्यामुळे ना इथे खूप छान अशी पूजाविधी सुरू होती. ती बघायला आम्हाला खूप छान वाटत होतं. म्हणजे बऱ्याच दिवसानंतर अशी पूजा जी असते ना, डायरेक्ट पूजा जी असते ती बघितली नव्हती, तर ती बघून खूप मनाला एकदम भारी वाटलं. आणि इथे यायचं असं काही फिक्स नव्हतं आमचं. आम्ही ऐन वेळेवर प्लॅन केला, कारण कोणतीही गोष्ट ठरवण्यासाठी आपण एक पात्र आहोत. करता करविता तर तोच आहे, त्याने बोलवलं तर यावंच लागलं. आपण मात्र एक माध्यम असतो कोणतेही काम पूर्णत्वाला नेण्यासाठी. असो, खूप मस्त असं दर्शन झालं आहे आता. आणि शनिदेवाचं दर्शन झाल्यानंतर अपोजिट साईडलाच एक हनुमानची मूर्ती आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे बघा आपण. छान आणि व्यवस्थित असं दर्शन झालेलं आहे. तर आता जाऊया पुढे, बघूया पुढे काय काय दिसतंय ते. आणि इथे अशी एक दंतकथा आहे की शनिदेव जो आहे ना तो त्यांची म्हणजे त्यांच्या घराची रक्षा करतो, त्यांची रक्षा करतो. त्यासाठी ना दरवाजा वगैरे या घराला तिथे नसतो, पण असं आम्हाला काही दिसलं नाही. प्रत्येक घराला दरवाजा तर होताच. आणि हे नवीन आहे, आत्ता जस्ट कन्स्ट्रक्ट झालेलं आहे. बरेच म्हणजे असे अजून कामं जी आहे ती सुरूच होती. इथे नवग्रह जे असतात ना ते त्यांचे मंदिर वगैरे जे आहे ना ते बांधलेले आहे यांनी इथे. आणि आता खूप थकलेलो आहोत, कारण शिर्डीचं दर्शन करून आम्ही डायरेक्ट इथे आलो होतो. आणि इथे सुद्धा आता हे दर्शन वगैरे झाल्यानंतर आता थोडा वेळ बसूया म्हटलं. थोडा वेळ बसल्यानंतर लगेच आम्ही बाहेर म्हणजे पुण्याला जायला निघू. आणि आय थिंक हे तलाव आहे की तळं आहे की नदी आहे माहिती नाही, पण ती कोरडीच आहे. कदाचित पावसाळ्यामध्ये इथे पाणी वगैरे सोडलं जाईल किंवा नंतर बघूया, म्हणजे नंतर केव्हा येऊ तेव्हा दाखवेल तुम्हाला मी. आम्ही सगळे थकलो आहे, पण हा मात्र काही थकलेला नाही आहे. त्याला चालायचं आहे, अजून कुदायचं आहे. बस त्याचं म्हणजे डॉग वगैरे जे दिसले ना त्याच्यासोबत त्याला खेळायचं होतं, तो खेळलं आणि लगेच निघालो आहे आता आम्ही घराकडे. जवळजवळ आम्हाला 4.5 तास लागणार आहे घरी जायला, कारण रात्रीला तर ट्रॅफिक वगैरे लागणारच आहे 101%. ते तर आपल्याला माहितीच आहे. वाघोली आणि शिक्रापूरला
ट्रॅफिक तर लागणारच आहे, ते तर माहितीच आहे. असं कधीच होत नाही तिथे गेल्यानंतर म्हणजे हा रस्ता जो आहे तो वाघोली शिक्रापूरला ट्रॅफिक लागली नसेल असं कधीच झालेलं नाही आजपर्यंत तरी. तर चला हा सुंदर सनसेट दाखवते आणि व्हिडिओचा शेवट करते. व्हिडिओला लाईक शेअर करा अँड चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. बाय.